असं माहीत नाही, पण देशाचे पंतप्रधान आत्ताच नुकतेच कामगार कायदे केले, 5 कायदे केले, 5 मागण्या केल्यात की कामगारांना सेवा पहिली, वेतन पहिला, त्यांचे फायदे पहिले आणि त्यांना कायमस्वरूपी सिक्युरिटी, या 4 गोष्टी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांनी धोरण सफाई कामगारांचे अवलंबलेले आहे. तुम्ही वाचलं असेल सोशल मीडियावरती. तर हे धोरण हे प्रशासन का नाही राबवत हे तुम्हाला मी सांगतो. ते कामगारांचे म्हणजे देशाचे पंतप्रधान जर सफाई कामगारांच्या कॉन्ट्रॅक्ट धोरणाचा विचार करतात, तर इंस्टाग्रामवर आहे, हे वाचलं नुकतंच, तर ते करतात. तर हे ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागाचे जे कोणी बसलेले आहेत, घनकचराचे असेल, आरोग्याचे असेल, महासभेतील 101 नगरसेवक व्यक्ती असेल, ह्या लोकांना हे दिसत नाही का? जर देशाचा पंतप्रधान जर कामगारांचा विचार करतो, तर ह्या लोकप्रतिनिधींना ह्या कामगारांचा विचार करायला काय जातं? पैसा हा जनतेचा आहे, जो करातून येतो, जो ठाणे महानगरपालिकेचे आमच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस काम करणाऱ्या लोकांना जो त्यांचं मागणी आहे त्याप्रमाणे त्यांना वेतन त्रुटीनुसार ते तात्काळ तुम्ही द्या आणि या सर्व कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घ्या, ही अशी नम्र विनंती आहे. तुम्हाला सांगतो, हे आंदोलन आता तुम्हाला रस्त्यावर ते दिसते, तर उद्या जहाल आंदोलन असं होईल की कामगार ऑफिसमध्ये घुसतील. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र.